काय सांगताय? तुमच्याकडं पण शिळ्या चपात्या खातात? आता इथे बघा, आमच्या सुनबाईंना पण टेन्शन आलं आहे. का तर चपात्या शिल्लक राहिल्या. मग काय, त्यांनी काढली आयडिया. हल्लीच्या मुली खूप हुशार बरं का. आपल्याला वाटतं वाया घालतील, फेकून देतील. शिल्लक राहिलेल्या पदार्थापासून ते असं काही बनवतात की ते खाताना ओळखायला पण येत नाही. आता इथे डोकं बघा, किती छान रोल केले. ते बघून मलाही प्रश्न पडला. पण सुनबाई म्हणाल्या, आई तुम्ही खाऊन तर बघा. मग विचार केला, चला आपणही मदत करूया. नमस्कार, मी अश्विनी. अश्विनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आता काहीतरी करायचं म्हटल्यावर मी घेतला गूळ कापायला. आता नक्की काय करणार याची उत्सुकता मलाही लागली. आता गूळ बुडेल एवढंच पाणी घातलं आणि बाजूला चपातीचे रोल तळायला घेतले. आता नक्की काय चाललं हेही मला कळेना, पण रेसिपी करायला मीही पुढे. आता झाऱ्याने व्यवस्थित सगळ्या बाजू फिरवत लालसर रंगावर तळून घेतले. आता ह्याच का शिल्लक राहिलेल्या चपात्या, याचा कुठे नामोनिशाणही नाही राहिला. आता हे तर काढून घेतलं, पण गुळाचं काय करणार? ही उत्सुकता अजूनच वाढली. मग काय, अजून थोडंसं होऊ द्या, थोडंसं होऊ द्या म्हणून सुनबाईने एक तारी पाक करून घेतला. अरे हो, एक तारी पाक कसा हे तर दाखवावं लागणार. इथे चमच्यातून पडताना अलगद एक तार येते. चमच्याने अंदाज आला नाही तर बोटानेही बघू शकतो. तर थोडासा बोटावर घेऊन अशा पद्धतीने करून बघायचं. अशी तार आली की झाला एकतारी पाक. आता यामध्ये टाकली विलायची पावडर आणि ती पण घेणार आहोत व्यवस्थित मिक्स करून. आता यामध्ये बुडवत आहे चपातीचा रोल. आता आपल्याला ही स्टिक काढून टाकायची असेल तरीही काढू शकतो, कारण तळल्यानंतर रोल अगदी सेट झाला. बरं थांबा, पहिले बाकीचे रोल टाकूया आणि नंतर दाखवते. आता हे बघून याला शिळं किंवा शिल्लक म्हणण्यापेक्षा शाही डिशेस म्हणावं लागेल. आणि आपल्या प्रत्येक बाईचा एकच प्रॉब्लेम, आपण सकाळीच उठतो, नवरा मुलांसाठी ताजं जेवण बनवतो आणि ते जेवणाचे डबे घेऊन गेल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो, ते शिल्लक राहिलेल्या चपात्या, शिल्लक राहिलेला भात, आता याचं काय करायचं? मग काय, जेवढं जाईल आपण तेवढं खातो आणि बाकीचं टाकून देतो. पण जर आपण अशी छान डिश बनवली तर अन्न वाया पण नाही जाणार आणि सगळे घरी आल्यानंतर त्यांचा नाश्ताही छान होणार. मग काय, चला तर बघूया आता हे किती खुसखुशीत क्रिस्पी झालं. मग काय, करणार ना ट्राय? नक्की ट्राय करा आणि जर आवडलं तर मला सांगायला विसरू नका. कुठे? कमेंट बॉक्समध्ये. जाता जाता लाईक आणि सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.